कुपवाड प्रभाग समिती 3च्या सहाय्यक आयुक्तांकडे 3 विभागाचा कारभार, पण एक ना धड भाराभर चिंध्या. सक्षम अधिकारी नेमण्याची कुपवाडकरांची मागणी. यापूर्वी महापालिकेवर प्रशासक राज असताना काही अधिकाऱ्यांनी बरीच करामत केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना प्रमोशन न देता आपल्याकडेच काही विभागाची सूत्रे गुपचूपपणे ठेवली आहेत. परंतु याचा सांगली, मिरज आणि कुपवाड शहर या तिन्ही शहराच्या विकासावर विपरीत परिणाम होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याच बगलबच्च्यांना व हुजरेगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एक नव्हे, दोन नव्हे, 3 विभागाचा पदभार सोपवून काय साध्य केले हे मात्र गौड बंगाल अद्याप तरी जनतेला कळाले नाही. कुपवाड शहर प्रभाग समिती 3चाही असाच कारभार सुरू असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. कुपवाड प्रभाग समिती 3चे सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांच्याकडे सध्या सहाय्यक आयुक्तपद, घनकचरा विभाग प्रमुख तसेच स्वच्छता विभाग प्रमुख असे 3 पदभार आहेत. त्यामुळे तिन्ही विभागाचा कार्यभार सांभाळताना या तिन्ही विभागाचा कारभार रामबरोबरशे असल्याचेच प्रकर्षाने जाणवत आहे. सध्या नूतन आयुक्तांनी महापालिकेचा पदभार स्वीकारला असून त्यांनी याकडे कटाक्षाने लक्ष देऊन एकाकडेच अनेक पदभार दिलेल्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेऊन त्यांनी कारभार घेतलेल्या विभागाचा कितपत न्याय दिला याची चौकशी करण्याची गरज आहे. सध्या तरी कुपवाड प्रभाग समिती 3मध्ये सहाय्यक आयुक्त कधीच जनतेला भेट दिल्याचे अथवा त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे समजून येत नाही. त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महापालिकेत निवडून गेलेल्या नगरसेवकांनीही याकडे लक्ष देऊन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी तमाम कुपवाडकरांची मागणी आहे. शिवाय एकाच अधिकाऱ्याकडे किती विभागाचा कारभार सोपवावा, ते अधिकारी सर्व विभागाला न्याय देतील का याची खातरजमा करून घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. सध्या सक्षम अधिकारी नेमण्याची गरज आहे, तरच कुपवाडच्या खऱ्या अर्थाने विकास होईल. अन्यथा सध्याचे अधिकारी मी या मीटिंगमध्ये आहे, मी या बैठकीत आहे, मी या साईटवर आहे अशी कारणे सांगून आपल्याच उभाबात तमाम कुपवाडकर जनतेवर अधिकार गाजवतील यात मात्र तीळमात्र शंका नाही.